PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मधील उपयोगकर्ता शुल्क, इंद्रायणी पवना नदी प्रदूषण, भूसंपादन प्रक्रिया, बर्न हॉस्पिटल अशा विविध मुद्द्यांवर आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं। या मुद्द्यांवर सभागृहामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। राज्य विधिमंडळाच्या 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले। त्यात पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्न आणि मुद्द्यांवर घमासान चर्चा झाली। राज्यातील परिस्थितीमध्ये झालेला बदल आणि महापालिकेतील प्रशासकीय राजवट यामुळे विविध मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली। त्यामुळे हिवाळी अधिवेशन पिंपरी चिंचवडकरांसाठी फलदायी ठरले आहे। शहरातील 10 ते 12 विषयांवर लक्षवेधी चर्चा, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता। मात्र 10 दिवसांच्या अधिवेशनामध्ये काही प्रश्न प्रलंबित राहिले आहेत। त्यावर आगामी अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येणार आहे। आमदार महेश लांडगे यांनी उपयोगकर्ता शुल्क वसुली रद्द करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आली। इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषणावरही सभागृहात सकारात्मक चर्चा झाली। केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेमध्ये या नदी सुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला। भोसरी विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट गावांमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेचा अडसर होत आहे, असा दावा आमदार लांडगे यांनी सभागृहात केला। त्यावरही राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली। कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी भूसंपादन प्रक्रिया सुलभ करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। स्थानिक नागरिकांचा विरोध आणि नागरिकीकरणाचा विचार करून पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। या निर्णयाचे स्वागत करीत आमदार लांडगे यांनी देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा रुपीनगर तळवडे हद्दीलगत जाळला जातो। कॅन्टोन्मेंट हद्दीत कचरा डेपो नाही, तसेच श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याबाबतही आमदार लांडगे यांनी सभागृहात मागणी केली। राज्यात प्रचंड चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे यांनी प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे भाषण केले। लक्षवेधीमध्ये चर्चा करण्यासाठी 3 दिवस प्रतीक्षा आणि रात्री 12:30 वाजता भाषणाला उभा राहिलेल्या आमदार लांडगे यांनी मराठा आरक्षणावर 22 मिनिटे जोरदार बॅटिंग केली। मराठा आरक्षणाची गरज काय आणि भाजपची भूमिका काय या मुद्द्याला राजकीय वळण न देता आरक्षण द्या, असे मुद्दे त्यांनी समर्पकपणे मांडले। तसेच गेल्या 60 वर्षात सत्तेत असलेल्या नेत्यांनी काय केले, असा खडा सवालही उपस्थित केलाय। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।